हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू डॉक्टर सेट अकॅडमी. बऱ्याच दिवसाच्या गॅपनंतर हा व्हिडिओ बनवायला मी सुरुवात केलेली आहे. सेटची परीक्षा जी 15 जून 2025 रोजी झाली होती, त्या परीक्षेची अंतरिम उत्तरसूची आन्सर की जी आहे ती विद्यापीठाच्या वेबसाईटवर उपलब्ध केलेली आहे. तर या उत्तरसूचीमधील काही प्रश्नांची जी उत्तरं विद्यापीठाने आपल्याला दिलेली आहेत तर ती संदिग्ध वाटत आहेत आणि त्या प्रश्नांच्या उत्तरांना आपण चॅलेंज करू शकत आहोत. 2 जुलैपर्यंतची वेळ त्यासाठी विद्यापीठाने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. तर ते प्रश्न कोणते आहेत, त्यांची बदललेली उत्तरे कोणती असणार आहेत किंवा कोणते असू शकतात, कोणते प्रश्नांचे सगळ्यांनाच मार्क्स मिळतील किंवा काही प्रश्नांचे जे 2 पर्याय आहेत ते अचूक ग्राह्य धरले जाऊ शकतात. तर ह्या प्रश्नांविषयीचं आणि त्यांच्या उत्तराविषयीचं विश्लेषण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तेव्हा व्हिडिओला सुरुवात करूया. माझ्याकडच्या प्रश्नपत्रिकेचा जो सिरियल नंबर आहे, तो कोड आहे, तो आहे C आणि ह्या C सिरियलमधील प्रश्न क्रमांक आहे 4. एका बँक गिऱ्हाईकास मुदत ठेव योजनेतील व्याजावर खालील पर्याय उपलब्ध करून देते. त्यातील कोणता पर्याय गिऱ्हाईकास सर्वात जास्त फायदेशीर असेल? आणि पर्याय दिलेले होते: A 10% प्रतिवर्षास वार्षिक चक्रवाढ पद्धतीने, B 9% प्रतिवर्षास दर 6 महिन्यांच्या चक्रवाढ पद्धतीने, पर्याय C 8% प्रतिवर्षास दर 3 महिन्यांच्या चक्रवाढ पद्धतीने, की पर्याय D 7% प्रतिवर्षास दर महिन्याच्या चक्रवाढ पद्धतीने. विद्यापीठाच्या अंतरिम उत्तरसूचीमध्ये या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे पर्याय क्रमांक D. परंतु याचं फायनल आन्सर कीनुसार उत्तर हे पर्याय A हे अचूक येईल. कसं ते बघूया. चक्रवाढ व्याजाचं सूत्र आहे A बरोबर P आणि कंसात 1 अधिक R/N त्याचा T घातांक. इथे आपण समजा मुदत रक्कम 1000 रुपये घेतली तर पर्यायानुसार व आपण वर जे सूत्र पाहिलं त्या सूत्रानुसार मिळणाऱ्या एका वर्षातील व्याज आपण बघूया. पहिला पर्याय दिलेला आहे 10% प्रतिवर्षास वार्षिक चक्रवाढ पद्धतीने. या सूत्रामध्ये जर किमती आपण टाकल्या तर 1000 कंसात 1 अधिक 10/100चा पहिला घात. आणि हे जर आपण उदाहरण सोडवलं तर इथं दिलेलं आहे, आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे कशा पद्धतीने आपण ते सोडवलेलं आहे. तर व्याज जे येईल इथं रास येईल सूत्रानुसार, ती येईल 1100 रुपये आणि आपण मुद्दल गृहीत धरलेलं होतं 1000 रुपये. तेव्हा 1100 वजा 1000 बरोबर 100 रुपये व्याज येईल पहिल्या पर्यायामध्ये. दुसऱ्या पर्यायामध्ये 9% प्रतिवर्षास 6 महिने चक्रवाढ पद्धतीने. तर इथं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यामध्ये काहींचा गोंधळ होतो आहे आणि त्यामुळे या प्रश्नाचे वेगवेगळे पर्याय म्हणजे A किंवा D ठरवलं जात आहे. तर इथं चक्रवाढ पद्धतीने व्याज आपल्याला काढायचं आहे. व्याजदर हा 9% प्रतिवर्ष आहे. दर हा वार्षिक पद्धतीने दिलेला आहे आणि चक्रवाढ पद्धतीत 6 महिने म्हणजे दर 6 महिन्यांनी व्याजावर व्याज मिळेल. आता ह्या सूत्रात जर आपण किमती टाकल्या तर आपल्याला 1000 कंसात 1 अधिक 9/2 भागिले 100 त्याचा दुसरा घातांक, कारण 6 महिन्यांनी चक्रवाढ मिळेल. एका वर्षाचे 6 महिन्याचे 2 भाग होतात म्हणून कालावधी आपण 2 घेतलेला आहे. आणि 9/2 घेण्याचं कारण 9% हा वार्षिक दर आहे आणि 6 महिन्यांसाठी दर 9 म्हणून 9/2 असा होईल. तर हे जर उदाहरण आपण सोडवून घेतलं तर याचं उत्तर येते रास येते आहे 1092 म्हणून व्याज येईल 1092 वजा 1000 म्हणजे 92 रुपये. पर्याय Cचं जर विश्लेषण केलं तर 8% प्रतिवर्षास तिमाही चक्रवाढ पद्धतीने म्हणजे दर 3 महिन्यांनी चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळेल. तर 8/4 कारण वर्षाचे तिमाही म्हणजे 4 भाग होतील 3 महिन्याचे. अशा पद्धतीने सूत्रात जर किमती टाकून घेतल्या तर 1000 कंसात 1 अधिक 8/4 हे 8/4 आपण घेतलं कारण 8% व्याजदर दिलेला आहे आणि वर्षाचे 4 भाग होतील म्हणून भागिले 100 त्याचा चौथा घातांक. आणि हे पण जर आपण उदाहरण सोडवून घेतलं तर इथं आपल्याला रास मिळते आहे 1082.43 आणि म्हणून व्याज मिळेल 1082.43 वजा 1000 बरोबर 82.43 रुपये. आता पर्याय D बघूया. इथं 60% प्रतिवर्षाला दर महिन्याच्या चक्रवाढ पद्धतीने म्हटलेलं आहे आणि इथं व्याजदर आहे 7% प्रतिवर्ष आणि दर महिन्याला म्हणजे 7/12.
तर मग सूत्रात किमती टाकल्या तर 1000 कंसात 1 + 7/12 भागिले 100 याचा 12वा घातांक. आणि हे उदाहरण जर आपण सोडवलं तर आपल्याला रास मिळत आहे 1072.2. म्हणून व्याज 1072.2 वजा 1000 म्हणजेच 72.2 रुपये. तर ह्या सगळ्या पर्यायांचं विश्लेषण बघितल्यानंतर लक्षात येतं की पर्याय ए नुसार मिळणारं व्याज हे जास्त असल्याने गिऱ्हाईकाला सर्वात जास्त फायदेशीर जे असेल ते असेल पर्याय ए. या प्रश्नातील व्याजदर आणि त्याची चक्रवाढ पद्धतीची गणना याबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांचे कन्फ्युजन असलेलं मला दिसलं. ग्रुप्सवर त्या पद्धतीने चर्चा देखील होत होती. तसंच वैयक्तिक विद्यार्थ्यांचेही अनेक मेसेजेस मला आले आणि म्हणून आपण डिटेल डिस्क्रिप्शन या प्रश्नाचं पाहिलेलं आहे. तर याचा पर्याय जो आहे तो मोस्टली ए असा येऊ शकतो किंवा ए आणि डी हे दोन्ही पर्याय कदाचित जी शेवटची आन्सर की आपली येईल त्याच्यात अचूक दिलेले असतील. या प्रश्नाचं डिस्क्रिप्शन एवढं डिटेल देण्याचं कारण एवढंच होतं की बऱ्याच जणांनी ते कॅल्क्युलेटरवर सोडवून पाहिलं किंवा त्या पद्धतीनेच डिस्क्रिप्शन देण्याचा प्रयत्न केला. परंतु या पद्धतीने आपण सोडवलं तर कदाचित पुढच्या सेट परीक्षेसाठी असेल, नेट परीक्षेसाठी असेल किंवा इतर परीक्षांसाठी देखील असेल, आपल्याला प्रश्नाचं विश्लेषण व्यवस्थित पद्धतीने मिळावं त्यासाठीच एवढे डिटेलमध्ये हा प्रश्न आपण केलेला आहे. आता पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक 14. 2018 ते 2022च्या दरम्यान कोणत्या कर्मचाऱ्यांचे कामाचे एकूण दिवस समान आहेत? आणि पर्याय आहेत ए आणि बी, सी आणि डी, ए बी आणि सी की बी आणि डी. ए बी सी डी आणि ई यांचे एकूण दिवसांचं जर आपण विचार केला आणि त्यांची बेरीज करून घेतली तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर का बदलणार आहे ते लक्षात येईल. इथं विद्यापीठाने उत्तर दिलेलं आहे पर्याय डी, म्हणजे कर्मचारी बी आणि डी यांचे कामाचे एकूण दिवस समान आहेत. परंतु बीचे एकूण कामाचे दिवस येत आहेत 1510 आणि डी कर्मचाऱ्याचे एकूण कामाचे दिवस येत आहेत 1555, जे की समान नाहीत. म्हणून पर्याय बदलून उत्तर येईल आणि पर्याय क्रमांक बी, सी व डी यांचे दोघांचे कामाचे दिवस समान आहेत 1555. त्यामुळे हा पर्याय निश्चितपणे बदलेल आणि पर्याय बी हे या प्रश्नाचे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 15. यामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर दिलेला आहे आणि त्या सारणीवरून जन्मदर आणि मृत्यूदर यातील फरक आपल्याला काढायचा आहे. तर येथे आपण सर्व वर्षातील जन्मदर आणि मृत्यूदरातील फरक काढून घेतले असता लक्षात येतं की विद्यापीठाने जे या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे पर्याय बी, तर 2001 आणि 2011. परंतु 2001मध्ये जन्मदरातला फरक होता 61 आणि 2011मध्ये होता 58. त्यामुळे हे समान नाही आहेत आणि याचं देखील उत्तर निश्चितपणे बदलेल आणि पर्याय बदलून याचं उत्तर पर्याय डी हे येईल. 1961 आणि 71 ज्या दोघंही वर्षातील जन्म आणि मृत्यूदरातील फरक 70 म्हणजे समान असणार आहे. प्रश्न क्रमांक 10 जो आपला अंकश्रेणी पूर्ण करण्याचा प्रश्न होता आणि ज्यावेळी मी ह्या प्रश्नपत्रिकेची आन्सर की बनवली होती त्यावेळी देखील मी आपल्याला म्हटलं होतं की हा प्रश्न नेमकी कुठलीही ही सिरीज पूर्ण करण्यासाठी कोणत्याही प्रकारे जमत नाही आहे, तर तुम्हाला जमत असेल तर प्रयत्न करून बघा म्हणून. तर याचं आन्सर कीमध्ये उत्तर जे आहे ते 52 आहे आणि कोणत्याही लॉजिकनुसार हे 52 उत्तर अजूनही लक्षात येत नाही आहे. कदाचित जर प्रॉपर लॉजिक याचं असेल काहीतरी तर हे उत्तर पर्याय क्रमांक बी 52 हेच राहील किंवा होऊ शकतं की या प्रश्नाचे सर्व पर्याय जे बरोबर येतील आणि सर्व विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे मार्क्स मिळतील किंवा अधिकाधिक 90% चान्सेस हेच आहेत की ह्या प्रश्नाचे गुण सर्व विद्यार्थ्यांना मिळतील. बघूया काय होतं. प्रश्न क्रमांक 31 जो आहे, जर अध्यापनाचे चिंतनशील म्हणजेच रिफ्लेक्टिव्ह स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना डॅशच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळेल. आणि पर्याय डी 1, 2, 3 याच्यात अचूक दिलेले आहेत. हा प्रश्न देखील थोडा संदिग्ध आहे. बघूया या प्रश्नाच्या उत्तराचं देखील नेमकं विद्यापीठाकडून कोणत्या प्रकारे विश्लेषण मिळतं आणि काही विद्यार्थ्यांनी याला देखील चॅलेंज केलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 49. भारतीय दूरचित्रवाणी इतिहासाच्या संदर्भात खालीलपैकी कोणती गोष्ट 1980च्या दशकात घडली नाही? आणि याचा पर्याय आपल्याला अंतरिम उत्तर सूचीमध्ये दिलेला आहे. पर्याय क्रमांक
ए आणि हाच पर्याय बरोबर असेल. हे उत्तर बदलणार नाही, कारण ही घटना जी आहे 1976 साली घडली, म्हणजेच 1970च्या दशकात. आणि इतर तीनही पर्यायातील घटना या 1982ला आशियाई खेळांचे प्रसारण सुरू झाले होते. पर्याय क्रमांक बी. त्याच्यामुळे दूरचित्रवाणी सेवा रंगीत झाली. त्यानंतर पर्याय सी, भारतभर दूरचित्रवाणी जाळे जे वेगाने पसरलं ती घटना झाली 1980च्या दशकात. आणि पर्याय क्रमांक डी, रामायण व महाभारत मालिकांचे प्रसारण देखील 1980च्या दशकात सुरू झाले होते. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर येईल पर्याय क्रमांक ए हेच याचं अचूक उत्तर असेल. काही जणांनी बघा यातले बरेच प्रश्न चुकीचे आहेत अशा प्रकारचं विधान केलेलं आहे. खरं तर ज्यावेळी विद्यापीठ ही अंतरिम उत्तर सूची देत असतं 1, 2, 3, 4 प्रश्नांच्या बाबतीत असं घडू शकतं, परंतु बरेच प्रश्न अगदी 50% प्रश्न बदलू शकतात वगैरे अशा गोष्टी कधीही संभव नसतात. कारण विद्यापीठाने जी उत्तर सूची दिलेली आहे ती देखील त्यांच्या एक्सपर्ट्सकडून तयार झालेली असते आणि त्याला चॅलेंज होऊ शकतं. पण 1, 2, 3 प्रश्न फार तर यात चेंज होऊन येऊ शकतात. तर त्याच्यातला जो पहिला प्रश्न आहे 99% म्हणजे जो प्रश्न क्रमांक 4 आपण व्याजदराविषयीचा पाहिला, तर 99% तो प्रश्न चेंज होऊन येईलच किंवा दोन्ही पर्यायांची उत्तरं मिळतील. त्यामुळे ज्यांनी अभ्यासपूर्ण पेपर लिहिलेला आहे त्यांनी अगदी त्या प्रश्नाबाबत निश्चिंत राहा. आणि दुसरा एक प्रश्न जो आपला याच्याविषयीचा अंकश्रेणीविषयीचा होता तर तो अंकश्रेणीविषयीच्या प्रश्नाचे देखील गुण आपल्याला मिळू शकतात. त्यामुळे हे 2 प्रश्न ज्यांचे कन्फ्युजिंग असतील आणि असं वाटत असेल की एवढे 4 मार्क्सनी आपल्या मेरिटवर काही परिणाम होऊ शकतो, तर त्यांनी निश्चिंत राहू शकतात आणि नक्कीच क्वालिफाय व्हाल याची शाश्वती बाळगा. लवकरच अंतिम उत्तर सूची विद्यापीठाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिली जाईल. व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. आणि याच प्रकारच्या व्हिडिओजसाठी चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.